टाका 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 अजून. आता टाकी मोठू द्यायला आता टाक. बस बस सावली तीन ठेवली. राहू दे, काही नाही एवढं. इथं काहीच कामत नाही. दुसरी टाकी तिकडे भरलं होतं. इथं ठेवू ना, इथं चालेल फक्त. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध परीक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण आता सोयाबीनला ड्रेंचिंग करणार आहोत. तर सोयाबीनची ड्रेंचिंगसाठी आपण जे मटेरियल घेतलं आहे, हे घेतलं आहे ट्रायकोडर्मा. याच्यामध्ये आहे ह्युमस 5 लिटर, गोकूप्रामृत 5 लिटर आणि बायोपॉवर 5 लिटर आणि 75 लिटर पाणी. तर समजा हे आपल्याला 1 एकरला पुरेल असं द्रावण आपण इथं केलेलं आहे तयार. याची आपल्याला आता ड्रेंचिंग करायची. बस हलवून घ्या आता. टाकी मामा याच्यात वाचले मारायला. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध परीक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज सोयाबीनसाठी आणि उडीद यामध्ये आहे थोडा, तर यासाठी पहिली ड्रेंचिंग घेत आहोत. सोयाबीनची ड्रेंचिंग करायची कशी हे महत्त्वाचं कार्य आहे. यासाठी आपण काय करणार आहोत, 18 इंचाची आपली पेर आहे. तर 18 इंचाची पेरीमध्ये आपल्याला या तासामध्ये जर आपण ड्रेंचिंग केली तर परत 18 इंच परत 18 इंच सोडायचं आणि परत तिसऱ्या तासामध्ये ड्रेंचिंग यायची. लक्षात घ्या. आता उडदाच तास घ्यायला, उडदा तासाची खून आहे. अठरा इंच बरोबर 36 इंच. तर 3 फूट जवळपास हे अंतर धरून चालतं. 36 इंच कल्चर आपलं, आणि नंतर तिकडं परत 18 इंच सोडायचं. तर दुसऱ्या 18 इंचामध्ये परत ड्रेंचिंग करायची. आलं लक्षात? अशा हिशोबानं ड्रेंचिंग करायची. पट्टा पद्धत सोयाबीन. पहा, 2 तास सोडून तिसऱ्या तासामध्ये परत ड्रेंचिंग.
18 इंच प्लस 18 इंच 36 इंच आणि परत 18 इंच परत 18 इंच 72 इंच, म्हणजे पहिल्या 18 इंचामध्ये जर आपण धार लावली तर परत 2 तास सोडायची 18 इंचची, आणि परत तिसऱ्या तासामध्ये रिटर्न यायचं. आलं लक्षात. आणि इथं जर समजा कापूस असेल तर कापसांना प्रत्येक तासाला द्यायचं कापसाला ड्रेंचिंग. हळद असेल तर प्रत्येक तासाला, ऊस असेल तर प्रत्येक तासाला. फक्त सोयाबीन, मूग आणि उडीद यामध्येच अशा पद्धतीनं ड्रेंचिंग करायची आहे. लक्षात आलं ना. 2 तास सोडून द्यायची हो, हो. मामा. एक टाकी पूर्ण फवारणी झाल्यानंतर पहा तुमची तासं किती निघालीत आणि त्या तासाला तुमच्या शेतामध्ये किती तास आहेत त्याला डिवायडेशन करा आणि त्याचं कॅल्क्युलेशन करून पाणी वाढवा. हां, लक्षात. या हिशोबानं ड्रेंचिंग पूर्ण कंप्लीट करून घ्यायची. पहिली टाकी ड्रेंचिंग झाल्यानंतर 18 इंचाचे तास एका टाकीमध्ये किती निघाले त्याचं कॅल्क्युलेशन करा आणि पूर्ण आपल्या ढेल्यामध्ये किती तास आहेत त्याचं कॅल्क्युलेशननुसार तुम्ही औषधाचं प्रमाण कमी करा किंवा पाण्याचं प्रमाण वाढवा. दोन्हीपैकी एक तुम्हाला करावं लागेल. तर थँक्यू मित्रांनो, धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा. थँक्यू. जय हिंद, जय भारत.